नाशिकचा बंधुबाबा अशोक खरात हा ज्योतिषा नावाखाली अनेकांना गंडवायचा, त्याचबरोबर शाकाहारींना देखील मांसाहार हा खाऊ घालायचा, असा देखील खुलासा आहे. माझ्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनेचे कृष्ण चांदगुडे सर आहेत. सर, काय अशोक खरात प्रकरणी काय तुम्हाला माहिती आहे, काय सांगाल? बंधू अशोक खरात हा जैन लोकांना मासे खाऊ घालण्याचं काम करत होता आणि ते खाऊ घालताना तो प्रसाद असून शाकाहारी आहे असं तो सांगत होता. खरं तर शाकाहार करणं किंवा मांसाहार करणं हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. घटनेने आपल्याला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु हा बंधू बाबा नेव्हीवर होता, सफाई कामगार होता. त्याच्यामुळे तो नेव्हीवर असताना तो माशाशी संपर्क आला. त्याच्यामुळे मासे हे पाण्यात राहतात, त्याच्यामध्ये रक्त नसतात, म्हणून ते शाकाहारी आहे असं सांगून जैन धर्मियांना खाऊ घालत होता. हा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग करणारा गुन्हा ठरत आहे. त्याच्यामुळे जैन लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असं आवाहन या निमित्ताने मी करत आहोत. खरं तर अशोक खरात प्रकरणी गेल्या 14 दिवसापासून आपण देखील काही आपले शिष्टमंडळ एसआयटी पथकाकडे गेले होते. आपण देखील काय त्यांना माहिती दिली आहे, काय सांगाल? एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांची आम्ही पहिल्या दिवशी भेट घेतली होती आणि त्यांच्याशी काही गोपनीय माहिती आम्ही शेअर केली होती. त्याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचा कलम लागलाच होतं, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्याचा कलम पण लावावा अशी मागणी आम्ही केली होती. कारण त्यात तो काही वन्यजीवांची शिकार करून जादूटोण्यासाठी वापर करत होता अशी आम्हाला शक्यता होती. त्याच्यामुळे तो कायदा आता लागण्याची शक्यता आहे, कारण एसआयटीच्या तपासामध्ये त्यांना काही कस्तुरी सापडून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केली होती त्याला आता पुष्टी मिळत आहे असं या निमित्ताने मला वाटतंय. खरं तर 14 दिवस झालेले, आज त्याला कोर्टात हजर केलं. पहिल्या गुन्ह्यात त्याचा हिंसा झाला, दुसऱ्या गुन्हा देखील ताब्यात केला. अजून काय तुमच्याकडे पुरावे तुम्ही जे सादर करणार? आम्ही अंधश्रद्धेच्या बाबतीतून याचा माहिती देत आहोत. कारण आता त्याला जरी न्यायालयीन कोठडी जरी मिळाली आहे तरी त्याला आणखी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याला अनेक दिवस पोलीस कस्टडी मिळेल आणि एसआयटीला तपास करणं सोपं जाईल असं मला वाटतंय. आम्ही जी काही अंधश्रद्धेच्या बाबतीतून काही गोष्टी आहेत, नरबळीची शक्यता आहे, त्यांनी जे रिव्हॉल्वर मध्ये 5 राऊंड फायर केले ते कशासाठी केले याची चौकशी होणं बाकी आहे. आपली आता देखील काय जादूटोणा विरलेत आहेत, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्याचं कलम अजून लागलं आहे की नाही त्याचं अजून कळलेलं नाही. ते लावावं आणि नरबळीचं जर गोष्ट जर होत असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी. त्याचबरोबर आम्हाला असं कळलं आहे तो नाग दाखवून गुप्तधन काढण्याचे प्रयोग करत होता की काय, ते जर अधिक खरं असेल तर त्याच्यावर आणखी कडक कसे कलम लावावेत अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. अंधश्रद्धेच्या समिती शिष्टमंडळाची आपण भेट घेतली. अजून देखील त्याच्यावर कठोर कारवाई करावा अशी देखील मागणी होत आहे. प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक.